तर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी केली आहे। दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियाला कंपनीने 50 लाखांची मदत द्यावी अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे। सेफ्टी फीचर्सनी काही तिकडे नव्हतं। मुळात इकडे 4000-5000 कामगार काम करतात। त्या कामगारांना 12 ते 18 हजार फक्त पगार दिला जातो। त्या मालकावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सर्व मागणी आहे। कारण 23 वर्षाची मुलगी, त्याला ट्रेनिंग नाही, तिचं क्वालिफिकेशन किती आहे ते बघितलं गेलं नाही आणि आणून कामाला लावतात। तितक्या एक्सप्लोसिव्ह मध्ये कामाला लावणं तर त्याला तिचा किमान तो आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कंत्राटी पद्धतीने कामाला, हे काय खेळ लागलाय काय? कुणाच्या मर्जीनं कुणाच्या आशीर्वादाने हे सगळे धंदे चाललेत। त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना तिकडे नोकरी दिली गेली पाहिजेत आणि सरकार काय देतं ते सरकारच्या तिजोरीतून मिळेल, पण कंपनीने मात्र 50 लाख रुपये दिले पाहिजेत। याच कंपनीमध्ये 2018 मध्ये ती परिस्थिती झाली होती। त्यावेळेस 25 लाख रुपये 2018 मध्ये तेथील मृत्यू झालेल्या कामगारांना मिळालं होतं।